नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय राजेश जगताप लिखित आडूसा ही कादंबरी. श्रोते हो, या आडूसा कादंबरीच्या निमित्तानं आपण आपल्या श्रोत्यांमध्ये एक छोटीशी स्पर्धा आयोजित केली आहे. ती स्पर्धा अशी आहे, आडूसा या कादंबरीच्या सर्व भागात मिळून राजेश जगताप सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत. त्यामुळे या कादंबरीचे सर्व भाग नीट मन लावून ऐका, लक्षपूर्वक ऐका आणि त्या 2 कादंबऱ्यांची नावं तुम्हाला सापडली की ताबडतोब तुमचं नाव, तुमचा ईमेल ID आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. म्हणजे पहिल्या 5 विजेत्यांना राजेश जगताप सरांतर्फे आडूसा या कादंबरीची एक प्रत भेट म्हणून मिळणार आहे. चला श्रोते हो, आज सुरू करूयात राजेश जगताप लिखित आडूसा या कादंबरीचा भाग 5वा. पहाटेचा किंचित गार वारा गल्ली बोळातनं फेरफटका मारत होता. घरांची दारं अजून बंदच होती. आकाशात पेटलेल्या लाखो दैदिप्यमान दिव्यांचा प्रकाश रोडावल्यासारखा दिसत होता. गोठ्यात जागी झालेली जनावरं उठून उभी होती. काल रात्री क्षितिजा पलीकडे लांब कुठेतरी गेलेलं चैतन्य परत येण्याची आस चराचराला लागलेली होती. त्याच्या अगोदर त्याचा सारथी गावाच्या वेशीवर असलेल्या देवळासमोर भक्तिभावानं हात जोडून उभा होता. तो होता पिंगळा. अंगात ऐसपैस बंडी, त्याच्यावर काळसर रंगाची कोपरी, डोक्याला आवळून बांधलेल्या फेट्याचा शेमला खांद्यावर रुळत होता. कपाळावरच्या पांढऱ्या भस्मावर लावलेला कुंकवाचा टिळा तांबडं फुटण्याची आठवण करून देत होता. डाव्या खांद्याला झोळी लटकवून वरून घोंगड्याची घडी घातलेली होती. एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात कुडकुड वाजणारं कुडमुडं घेतलेलं होतं. हातातील कंदिलाच्या पिवळसर उजेडात वाट तुडवण्यापूर्वी आपल्या भक्तिभावानं जोडलेल्या हातांनी गावच्या रक्षणकर्त्याची परवानगी घेतली. गल्लीबोळातून फिरता फिरता रंजल्या गांजलेल्या जीवांना काळाच्या उदरात दडलेलं त्यांच्या नशिबाचं गुपित तो उघडून सांगणार होता. कुडमुडं वाजवून त्याच्या रिकाम्या झोळीत 4 दाणे पीठ टाकण्यासाठी आवाहन करणार होता. चालता चालता कुडमुडं वाजवीत तो गल्लीतल्या एका घरापुढे थांबला. कुडकुड 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 कुडकुड, पिंगळा दारी आला व माय, भरल्या हातानं दान वाढ ग माय, भविष्य जाणून घेव माय, तुझ्या कुळाचं भलं होईल व माय, कुडकुड 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 कुडकुड. आला पिंगळा महाद्वारी, आला पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, शकून सांगतो तुम्हा ऐका, शकून सांगतो तुम्हा ऐका, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कुड 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 कुड. अरे घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे, चिंता सारी सोडून दे, या संसारा पायी किती रडशीन ठाई ठाई, या संसारा पायी किती रडशीन ठाई ठाई. सोडून जातो आत्मा देहाला परतून येत नाही, सोडून जातो आत्मा देहाला परतून येत नाही, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळ्याची कुडकुड ऐकून पारू उठली. तोंडावर पाणी मारलं. कपाळाचं कुंकू नीट करून केसावरनं फणी फिरवली. सुपात दाणे आणि तांब्याभर पाणी घेऊन ती बाहेर आली. त्याच्या पायावर पाणी घालून पाया पडली. सुपातले दाणे त्याच्या झोळीत घातले. त्यांनी स्वतःभोवती एक गिरकी मारून दान पोहोचल्याची पावती दिली आणि म्हणायला लागला, माय थांब व शकून ऐकून जाय माय. आला पिंगळा महाद्वारी, आला पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, शकून सांगतो तुम्हा ऐका, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. या संसारा पायी
या संसारा पायी, किती रडशील ठाई ठाई, किती रडशील ठाई ठाई, सोडून जातो आत्मा देहाला, परतून येत नाही. पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. कुडकुड 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 कुडुक कुडकुड 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 कुडुक. गाईच्या गोठ्यात वासरू, गाईच्या गोठ्यात वासरू, माय तुझ्या डोळ्यात आसरू. नको जीवाला जाळू माय ग, नको जीवाला जाळू माय ग, अंगणी तुझ्या खेळलले करू. नको जीवाला तू जाळू, अंगणी तुझ्या खेळलले करू. बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. कुडमुडं वाजवत आणि पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा, हे गाण्याचे बोल गात गात तो पुढे निघून गेला. चालताना हातातल्या कंदिलाचा उजेड तांबडं फुटल्याची साक्ष देत तो नेईल तिकडे जात होता, थांबेल तिथे थांबत होता. त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पारू भारावलेल्या मनानं पाहत कितीतरी वेळ उभी होती. तो दिसेनासा झाला तरी त्याचा तो खणखणीत आवाज बराच वेळ ऐकू येत होता. कुडमुड्याचा कुडकुड आवाज कधी मनात साखर पेरणी करायचा, तर कधी उरात धडकी भरवायचा. पिंगळ्यानं सांगितलेल्या भविष्याचे बोल, नको जीवाला जाळू, अंगणी तुझ्या खेळल लेकरू, पारूला दिलासा देऊन गेले. आपल्या गोठ्यातल्या गाईला वासरू आहे, पण आपल्याला लेकरू नाही हे त्यानं अचूक ओळखून अंगणी तुझ्या खेळल लेकरू हे सांगताना दुःखी होऊ नको असंही सांगितलेलं होतं. त्याच्या तोंडून देव बोलला असावा असंच वाटलं. पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरानं आपले पंख पसरवून अथांग आकाशात मुक्ती भरारी घ्यावी आणि आपला आनंद व्यक्त करावा. अगदी तसाच आनंद व्यक्त करताना ती गुणगुणायला लागली, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. भल्या पहाटे एका देवदूतानं न मागता आपल्या पदरात वंचित दान टाकल्याचा आनंद लपवणं तिला अवघड झालं होतं. पूर्वेला उधळलेल्या गुलाबाचा शिडकावा तिच्या मनावरही झाला होता. एका लयबद्ध तालासुरात तिचे हातपाय हालत होते. एक एक काम हातावेगळं करण्यासाठी तिची धडपड चालू होती. आंघोळ करून तुळशीला पाणी घातलं, देवपूजा करून देवाला हात जोडले, मनोमन प्रार्थना केली की देवा, रामपहारी जो सबूत कानावर पडलाय तो खरा कर. तू ह्या नावाला आणि माझ्या भक्तीला बट्टा लागू देऊ नको. चहा घेऊन स्वयंपाक केला. धनाजीच्या आंघोळीचं पाणी चुलीवर ठेवून ती बाहेर आली. चिमण्याची जोडी भुर्रकन उडून गेली. घरात जाऊन पाण्याची वाटी आणि दाणे घेऊन आली. रोजच्या जागेवर वाटी ठेवून दाणे टाकले. घरात जाण्यासाठी ती फिरली आणि डोक्यात काहीतरी चमकून गेलं. सगळं भावताल घरा फिरू लागल्याचं जाणवलं. डोकं धरून ती कशीबशी स्वयंपाकघरात आली. डोळे मिटून तिथेच कलंडली. थोड्या वेळाने डोळ्यापुढे दाटलेला अंधार निवळला. अंगाला फुटलेला घाम थंडावला. तिने डोळे उघडले, उठून बसली, घोटभर पाणी प्यायली. जीवात जीव आल्यासारखं वाटलं. भोवळ येण्याचा हा प्रकार दुसऱ्यांदा घडला होता. पण हे का घडतंय या विचारानं ती धास्तावली होती. चुलीवरच्या पाण्याला कड आला होता. तिने जाऊन धनाजीला हाक मारली, उठावं, पाणी तापलंय. तिच्या आवाजानं त्याने डोळे उघडले. तिच्याकडे पाहून उठून बसला. वत पाणी वत आलोच म्या. तिने आंघोळीचं पाणी ओतलं. दोरी बदलण्यासाठी कपडे ठेवले. आंघोळ करून तो बाहेर आला आणि आहेत का धनोभाऊ अशी हाक ऐकू आली. मुरल्या न चुकता सकाळीच आला होता. पारू, मुरल्या आलाय, त्याला तांब्याभर दूध दे. धनाजी अनावधानानं बोलून गेला. झालं का? मी तुम्हाला रात्री काय सांगितलं हो? अगं वय वय विसरलोच पाय. असं कर, त्याला बसायला सांग, म्या पूजा करून आलोच. जमायचं नाही. जे सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. धनाजी नाईलाजानं बाहेर आला. त्याला मुरल्या हात जोडून म्हणाला, राम राम धनोभाऊ. राम 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 राम. लयच यारवाळी आलाय. अजून मी दारा बी नाही काढल्या. रातचा तांब्या आणला का?
आणलाय की आणलाय. लय चिंता करता राव. तांब्या काय कुठं पळून जातोय वे. लांबन नको लावू तांब्या आणि इकडं. मुरल्यानं धनाजीचा तांब्या आणि आता दुधासाठी आणलेला त्याचा तांब्या असे 2 तांबे धनाजीला दिले. ते घेऊन धनाजी घरात गेला. तांब्याभर दूध घेऊन आला. तांब्या मुरल्याला देत म्हणला, हा घे आणि उद्यापासून जरा उशिराने ये. बर धनु भाऊ, तुम्ही म्हणन तसं. चहा पाणी झालं का नाही? अरे काय नाही झालं अजून. निघ आता, अजून माझी देवपूजा बाकी आहे. काय जमाना आलाय. माणूस चहा पाण्याला बेमागे झाले. अशी काहीशी वायफळ बडबड करत मुरल्या वाटेला लागला. देवपूजा करून धनाजी न्याहारीला बसला. त्याची आई आंघोळीला गेली होती. रंगराव हळूहळू पावलं टाकत बाहेर आले. धनाजी शेजारी भिंतीला टेकून बसले. काय दादा, आवरलं का? आवरायचे तरी काय, चहा पाणी झाले. आता तो गेला म्हणजे आम्ही बी 2 तांब्या अंगाव घेऊ बसो न्याहारीला. झालं आवरलं. आहे काय नाही काय. ते बी बरोबर आहे. पण आज तुम्हाला येढं बसलेलं बघून लय बरं वाटलं बघा. औषधाचा गुण चांगला पडलाय. गुण पडलाय आणि औषध संपलंय. आज 15 दिवस झालेत. डागदरानं बोलिवले. मग येरवळीत जाऊन येऊ की. पारू पदराला हात पुसत म्हणाले. अगं मग कालच्या रातच्याला सांगायचं होतं ना. असं अवचित सांगितल्यावर कसं जमणार बरं? अवचित म्हणजे? मी बरोबर याळावं सांगितलंय. आणि राती केव्हा सांगायचं? ते स्वांग आले तुम्ही बसले गप्पा झोडीत. बरं बाई, तू बी घ्या आवरून येऊन जाऊ. मी नाही येत, तुम्ही या जाऊन. पारू नेहारीचं ताट उचलत म्हणाले. अगं पर डागदर म्हणला होता ना. ठावय, मला गोड वाटना, तुम्ही जावा. पारूनं धनाजीला बोलूच दिलं नाही. म्हणजे काय वत आहे काय? धनाजीनं गोंधळून विचारलं. नाही म्हणलं तर ऐका, जाऊन या की. उगा किस कशाला काढताय? पारूनं सासऱ्याला नेहारी दिली. सासूला चहा दिला. धनाजी आणि रंगरावची तयारी करून दिली. धनाजीनं बैल सोडून गाडीला झोपले. बापाला हात देऊन गाडीत बसवलं. आईच्या पायाला हात लावून म्हणाला, येतो जाऊन. पारू ओसरीत धनाजी बाहेर येण्याची वाट बघत उभी होती. बाहेर निघता निघता त्यांनी हात हलवून जातो म्हणून सांगितलं. गाडीत बसून बैलांचा कासरा ओढला. बैलांनी पावलं उचलली. चाकांचा खडखड आवाज करत गाडीनं वेग घेतला. पारू कितीतरी वेळ लांब जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभी होती. धनाजीची गाडी गेली. त्या वाटेवर तिला एक व्यक्ती दिसली. खांद्यावर घोंगडी, हातात कंदील घेऊन पावसात भिजत ती व्यक्ती पारूकडेच येत होती. चेहरा मात्र दिसत नव्हता. दर पावलागणिक ती मोठी होत गेली. इतकी की मान उंचावून सुद्धा दिसेना. कुडकुड आवाज तेवढा ऐकू येत होता आणि शेवटी नको जीवाला जाळू, अंगणी तुझ्या खेळल लेकरू, हे बोल कानावर पडत होते. पारू, अगं ए पारू, अगं काय झालंय काय? तोंडावर पाण्याचा सपकारा पडला तसं तिने डोळे उघडले. हातात पाण्याचा तांब्या घेऊन सासू उभी होती. अगं काय झालं काय? भवळ आलती वय तुला? इढ अशी का पडून राहिली? सासू कावरी बावरी होऊन विचारत होती. घे पाणी, घे पाणी, पे 2 घोट. काय बाई डोक्याला ताप. अगं ओंबऱ्याव नाही तर भेतडाव डोकं आपटलं असतं तर फुटलं असतं की ग. सासूच्या हातातील तांब्या घेऊन ती पाणी प्यायली. हातावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं. तोपर्यंत शेजारच्या 2-4 आया बाया गोळा झाल्या होत्या. काय झालं म्हणून तिला विचारत होत्या. पण पारू गप्पच होती. तिच्याकडे सांगण्यासारखं होतंही आणि नव्हतंही. तिने जे काही पाहिलं होतं ते सांगितलं तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नव्हतं. पण त्यातून उगाच मनात येईल तो अर्थ काढून गावात बोभाटा करणार होत्या त्या. पण काहीतरी उत्तर देणं भाग होतं म्हणून ती म्हणाली, काही नाही झालं. रातच्याला नीट झोप लागली नव्हती. फाटलं उठून कामाला लागले. अजीर्ण झाल्यावानी वाटते. मळमळ बी होती म्हणून भवळ आलती. ती उठून घरात आली. सगळ्या बाया आपापल्या घरी गेल्या. तिच्या मागे सासूही आत आली. पारूला म्हणाली, वय ग, बरं वाटतंय का आता? हा. सकाळी काय खाल्लं होतं का नाही? नाही ना. मग असं कर, 2 घास तो बी खाय आणि मला बी आण. म्या खाईल थोड्या याळानं. तुम्ही हातावर पाणी घ्या, मी आणते वाढून. पारूनं सासूचं जेवणाचं ताट वाढून आणलं. शेजारी पाण्याचा तांब्या ठेवला आणि तिथंच बसली. दोघीही गप्पच होत्या. शेवटी पारूच बोलली, आत्याबाई, मामंजीला बरं वाटायला लागलंय. तुम्ही बी एकदा गुडघ्याचं जाऊन बघा की त्या डागदरला. गोदाईनं मान वर करून तिच्याकडे बघितलं. खाली मान घालून पुन्हा जेवू लागली. मग म्हणाली,
काहून व माय? पायाला त्याल चोळायला तारास होतो काय? नेहमीच्या सवयीनं ती तिरसट बोलली. अवतारास काहून होईन? पाहिजे तर नुसतं सांच्यालाच नाही, सकाळी बी दिल की चोळून. वय ग वय, म्हणजे माया पायाचे अजून तुकडे पडाय पाहिजे म्हण की. हाती यावं असं वाकड्यात नका ना बोलू. मी लेकीवानी तुमची ठेप ठेवती. काय चुकलं असेल तर मोकळ्या मनानं सांगा. एकडाव चुकले तर म्या पुण्यांदा नाही चुकायची, पण असं नका बोलू. गोदाईला यानंतर बोलता आलं नाही. जेवण उरकून तिने हातावर पाणी घेतलं, निघाली बाहेर. जाता जाता इतकंच म्हणाली, म्या भागीकडे जाऊन येते, पाण्याला जाते नि कुलूप लावून जाय. आता घरात पारू एकटीच होती. चिमण्यांसाठी पाण्याची वाटी भरून ठेवली, दाणे टाकले. हंडा कळशी रिकामी करून पाण्याला निघाली. सासूनं सांगितलं तसं दाराला कुलूप लावून जावं का नुसतीच कडी घालावी याचा विचार करायला लागली. पण मग उगाच डोक्याला ताप नको म्हणून तिने कुलूप लावलं. पाण्याच्या 4 खेपा आणल्या. मग गाईला पाणी पाजून आणलं. वासराला जवळ घेऊन पाठीवरनं हात फिरवला. धनाजी येईपर्यंत जेवणासाठी थांबावं का जेवून घ्यावं या द्विधा मनस्थितीत बराच वेळ ती ओसरीत बसून राहिली. चिमण्यांची धावपळ बरीच मंदावली होती. चिमणी घरट्यात बसून अधूनमधून घरट्याबाहेर मान उंचावून बघत होती. चिमणा कधी तिच्या शेजारी बसून चिवचिव करत हलकेच एखाद दुसरी उडी मारत होता, तर कधी पंख पसरून भुर्रकन कुठेतरी जात होता. इतक्यात चिमणी ही घरट्याच्या बाहेर आली. थोडा वेळ कानोसा घेऊन अलगद खाली उतरली, पाणी प्यायली, दाणे टिपून पुन्हा घरट्यात जाऊन बसली. कदाचित एखाद दुसरं अंड घातलं असावं असं तिच्या मनात आलं. किती पिल्लं होतीन, किती दिसानं मोठी होतीन. उडाय लागतीन तवा मला ओळखतीन का घाबरून पळून बी जातीन. पर चिमणी बामण असती म्हणते. माणसाची शिवाशिव झाल्यावर दुसऱ्या चिमण्या तिला आपल्या संगड घेत नाहीत. तिला चोचीनं टोचून टोचून मारून टाकतात म्हण. असं असं तर आपण त्या पिलाला हात नाही लावायचा. लांबूनच पाहायचं कसं उडतेत, कसं खेळतेत. कवा तरी माह्यावालं बी पिलू येईनच की. पिंगळा म्हणालाय तर खरं. विचार करता करता तिचा हात उगाचच पोटावरनं फिरायला लागला. आपल्या लेकराची चाहूल घ्यायला लागला. चोळीच्या मागे दडलेले अमृतकुंभ पान्हवल्यासारखं वाटलं. फुटलेला पाझर थेंबा थेंबानं चोळीची गाठ सोडण्यास सांगतोय. अंगातली गोड संवेदना जागृत झाली आहे. सगळं अंग कापसासारखं हलकं होऊन हवेत तरंगतंय असं वाटलं तिला. गल्लीतला वारा जागा झाला. झाडाझुडपाशी लपाछपीचा खेळ खेळू लागला. कधी हलकेच येऊन झाडाला स्पर्शून जायला लागला, तर कधी गल्ली बोळात लपू लागला. पालापाचोळा त्याला पकडण्यासाठी पाठलाग करू लागला, पण तो कसला बिलंदर. वर उडी मारून झाडाच्या फांदीला धरून लोंबकाळू लागल्यावर पालापाचोळा तिथंच कुठंतरी हाताश होऊन त्याची वाट बघायचा. पाठ शिवणीचा हा खेळ चांगलाच रंगात आला होता. दिवस माथ्यावर आला होता. पारूला आता भूक लागल्याची जाणीव झाली. ती उठून घरात आली, जेवणाचं ताट वाढून घेतलं. इथं जेवायला बसावं का ओसरीत जावं असा विचार करू लागली. पण नको, सासू आली तर वाटता चढता चढता पाहूनच वारडायला लागन, त्या परीस हिथंच 2 घास खाल्ल्याला बरं असं मनाशी म्हणून तिथंच बसली. जेवताना ताटातलं जेवण उगीचच नकोसं वाटायला लागलं. तरीही ताटातलं जेवण संपवून ती बाहेर आली. उत्तर दिशेला काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. एक ढग दुसऱ्याचा हात धरून वर चढत होता. जोमात वाहणारा वारा मंदावला होता. तापल्या उन्हाला डोळ्यांना सुखावणारी पिवळसर झळाळी आली होती. पानांची कोवळीक एका अनामिक आतुरतेनं फडफडत होती. एकामागे एक येणाऱ्या करड्या ढगांची उभी फळी आकाराला आली होती. करड्या रंगाच्या मागे काळी जर्द छटा दिसू लागली होती. आपले पंख पसरवीत पुढे पुढे यायला लागली, अगदी झाडांच्या डोक्यावर. निळं आभाळ बघता बघता काळं झालं. उजेड कुठेतरी कोपऱ्यात लपून बसला होता. खूपच अंधारून आलं. वातावरणात एक कुंदपणा जाणवायला लागला. पाखरं सैरावैरा उडून झाडाचा आसरा धुंडाळायला लागली. कडाडकड वीज चमकली. क्षणार्धात आभाळ चिरत नाहीशी झाली. पारूचं काळीज थरथरलं.
विजांचा चमचमणारा कडकडाट आणि त्याला दणक्यात साथ देणारा काळ्याकुट्ट ढगांचा गडगडाट आसमंत ढवळून काढू लागला. आणि तो आला. थेंबाथेंबाची पेरणी करत सरसावला. तापलेल्या मातीचा मातकट सुगंध तो आल्याची वर्दी देऊन गेला. सहस्त्र धारांनी बरसू लागला. ओट्यावर 4-2 पांढरी बोरं पडताना दिसत होती. पडल्यासरशी विरघळून जात होती. पुढे जाऊन तिने 2-4 गारा उचलल्या. 2 तोंडात विरघळल्या. जिभेवर क्षणिक थंडावा जाणवला. 2 हातात विरघळल्या. माहेरला घेऊन गेल्या. लहानपणी पावसात पडणाऱ्या गारा वेचताना एकच धांदल उडायची. गारा पडू लागल्या की घरातनं एखादं पोतं किंवा बापाचं धोतर असं काहीतरी आणून ओट्यावर अंथरायचं. त्यावर पडणाऱ्या गारा खाताना खूप भारी वाटायचं. काही गारा मोठ्या असायच्या, त्या उचलता यायच्या, पण काही बारीक असायच्या. पडलेल्या दिसायच्या, पण उचलेपर्यंत गायब. बोटाला थंडपणा काय तो जाणवायचा. घरातली वडीलधारी माणसं एखादी काचेची बाटली देऊन गारा त्या बाटलीत जमा करायला सांगायची. गाराचं पाणी ताप आल्यावर पाजलं तर ताप लवकर उतरतो असं सांगायची. खरं खोटं त्यांनाच माहिती. पावसात भिजता भिजता गारा खाण्याचं सुख आणि आनंद फक्त लहान मुलांनाच मिळतो असं नाही. मोठी माणसंही 1-2 गारा उचलून तोंडात टाकतात. कडाडकड वीज चमकली आणि माहेरला गेलेलं तिचं मन परत आलं. सासू भागाईच्या घरी गेलीये, ती अजूनही आलेली नव्हती. गंगापूरला गेलेला धनाजी आणि सासरा कुठे असतील? भिजले असतील का ते? हा विचार तिला अस्वस्थ करू लागला. एकटेपणा टोचू लागला. ती घरात आली, दिवा लावला आणि धनुभाऊ आहेत का घरात? तो आवाज तिने ओळखला. तो मुरल्या होता. आता ह्यो मुडदा काऊन आला असन? ती पुटपुटली. सासऱ्याची काठी हातात घेतली. बाहेर जाणं भाग होतं, नाही तर मुरल्या आत येणार होता. काळजात उठलेली धडधड सांभाळत ती दाराशी आली. तसा तो दात विचकत म्हणाला, धनुभाऊ नाही वाटतं घरात? नाही. पुढं? अन म्हातारी? जाडजूड ओठावरनं जीभ फिरवत त्याने लोचटपणे विचारलं. काय बोलायचं ते बोल, नाही तर सुटायचं बघ, चल. रागानं थरथरत ती बोलली. अव, एवढं रागानं काऊन बोलते? दारातल्या कुत्र्याला बी माणूस लवकर हड म्हणत नाही. असं म्हणत त्याने आत पाय टाकला. मूड दे, तू ह्या परीस कुत्र पार वाढलं. चाल, निघ बाहेर. अव, पाऊस कसा पडतोय दिसना वय. पर माळावरच्या पावसाची याला सर नाही. तेवढ्यात त्याच्या हातावर काठीचा तडाखा बसला. आयो आयो बोंबलत तो बाहेर आला आणि त्याच वेळी अंगणात धनाजीची गाडी आली. बापाला हाताला धरून तो ओसरीवर आला. पारूच्या हातातली काठी, रागानं तापलेला चेहरा पाहून म्हणाला, अगं काय झालं ग? ए अंतूर, तो काऊन आला इथं? ती काही बोलायच्या आत मुरल्या म्हणला, अव दूध पाहिजेल होतं म्हणून आलतो. हरपर सकाळी नेतलं दूध. धनुभाऊ, अव ते रातचं होतं ना, ते नासलं ना. पारूचं अंग थरथरत होतं. डोळ्यात निखारा दिसत होता. धनाजीनं तिच्या हातातली काठी घेतली. सटासट 4 वाभाडे मुरल्याच्या अंगावर ओढले. धक्के देत ओट्याच्या खाली घालवत म्हणाला, डोकराची आवलत, पुण्यांदा दारात पाय ठेवला ना तर घरी नाही मसनवटीत जाशील, त्यानं ठेव. दारुड्यावानी झोकांडत मुरल्या दिसेन असा झाला. तरीही धनाजी कोसळणाऱ्या पावसात भिजत उभा होता. अर्ध्या रस्त्यात पावसानं त्यांना गाठलं होतं. कुठेतरी थोडा वेळ आसरा घेऊन मग निघावं असा विचारही केला होता, पण पावसाचा एकंदरीत रागरंग बघून कुठेही न थांबता घर गाठावं असं ठरवून ते घरी पोहोचले होते. पावसात भिजत भिजत दोघेही घरी अगदी मोक्याच्या वेळी आले होते. उशीर झाला असता तर कदाचित मुरल्यानं पारूच्या आबरूला हात घातला असता, या कल्पनेनं धनाजी उभा पेटला होता. हातातली काठी ओसरीत भिरकावून त्यांनी बैलांना मोकळं करून गोठ्यात बांधलं. मुकी जित्राब अख्ख्या वाट्यानं भिजली होती. घरी आल्यावरही कितीतरी वेळ भिजली होती. धन्याच्या प्रेमापोटी झिंबाड कोसळणारा पाऊस त्यांनी अंगावर घेतला होता. धनाजीनं त्यांची पाठ थोपटून चारा टाकला. भुकेले जीव खालच्या मानेनं चारा खायला लागले.
धनाजी घरात आला तेव्हा पारूनं आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवलं होतं. दुसऱ्या चुलीवर चहाला उकळी फुटली होती. रंगराव कपडे बदलून बसले होते. धनाजीनं न्हाणीत जाऊन ओले कपडे बदलून उपारणं आडवं लावलं. घरात गोदाई कुठं दिसली नव्हती. त्याने विचारलं, आई कुठं गेली ग? भागाईकडं जाती असं सांगून दुपारपासनं गेल्यात. आणि हा मोरल्या कावा आलता? तुम्ही इड कुठं गाव कुसला असा ना तवा आलता. बरं असं कर, 2 पोते दी काढून, म्हातारीला घेऊन येतो. पाऊस थांबन असं काय वाटत नाही. पारूनं 2 पोते काढून दिले. एकाची खोळ करून डोक्यावर घेतलं, दुसरी काखेत मारून निघाला. अहो अंगात काय घाला की, असं उघड्या अंगात नका जाऊ. असू दे ग, उगं कपडे वल्ले कराय नको. पाण्या पावसाचे वाळत नाहीत. झिंबाड पावसात तो तसाच उघड्या अंगानं पाणी तुडवीत निघून गेला. थोड्या वेळानं आईला घेऊन आला. खाली बसता बसता तिने धनाजीला विचारलं, त्या मुरल्याच्या अंगावर काऊन हात टाकला रे धना? पाणी वतलंय व, पहिली आंघोळ करा मग बसा बोलीत. पारू बाहेर येत म्हणाली. मुरल्याची भानगड टाळायची म्हणून तो पटकन उठला, आंघोळीला गेला. गोदाईनं तिचा मोर्चा तिथंच टेकलेल्या रंगरावाकडे वळवला. काय म्हणला डॉक्टर? काही नाही म्हणला, चांगला फरक पडलाय, हाय तेच औषध चालू ठेवा, 15 दिवसानं परत या म्हणला दावाया. थोडा वेळ असाच गेला. कोणी कुणाशी काही बोलत नव्हतं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि मधूनच कडाडणाऱ्या विजांचा आवाज काळजाचा ठाव घेत होता. रंगरावनी आपलं बोलणं चालू ठेवत विचारलं, तो काय आमच्या मागं लगत तिकडं जाऊन बसली होती काय? मग घरात बोतावानी एकलंच बसून करणार काय? अगं परतरणी ताठी पोर आहे घरात. गेली कुठं तर थोड्या वेळ बसून लगू लगू यावं का नाही? तिला कोण खाते हो? आणि तसं बी तिच्या हातात मस बळ आहे. लोकाईला पार लाठ्या काठ्यानं मारी ती. मारीन नाही तर काय करीन? लोक घरात घुसून आबरूला हात घालायला लागले तरी डोळे झाकून गप बसायचं का तिने? डोक्याचे केस पुशीत धनाजी म्हणला, अरे पर एवढं गोराढोरावानी मारायचं वय? दुधासाठी चालताना त्यो जेत्तास वाढला त्याला हे नशीब समज. आणि तुला काऊन पुळका आलाय ग त्याचा? यावर गोदाई काहीच बोलले नाही. मुरल्या बोंबलत घरी आला तेव्हा त्याची आई, गोदाई आणि भागाई अशा 3 जणी बोलत बसल्या होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पांबरोबर गायवाडीच्या भगताचीही चर्चा झाली होती. भगत चांगला जालीम असून 3 खेटीत त्याचा गुण येतो असं भागाईनं सांगितलं होतं. पुढच्या अमावास्येला तिघींनी मिळून खेटीला जायचं ठरलं होतं. भक्ताचं गुणगान ऐकून गोदाई भरीला पडली होती. जमलंच तर रंगरावला एखाद्या खेटीला घेऊन जावं असंही मनोमन ठरवलं होतं. आणि अशा वेळी धनाजीनं मुरल्याला मारहाण करणं तिला पटलं नव्हतं. आणि हे सगळं पारूमुळे झालं म्हणून तिला पारूचा खूप राग आला होता. पारूनं चहाचे 3 कप आणले. एक धनाजीला, दुसरा सासऱ्याला आणि तिसरा सासूला दिला. चहा पिता पिता धनाजीच्या डोक्यात विचारानं थैमान घातलं होतं. एवढ्या पावसात आपण कुठेही न थांबता आलो म्हणून मोक्याच्या क्षणी पोचलो, नाही तर त्या लांडग्यानं पारूचा घास घेतला असता. तशी ती पण वाघाच्या काळजाची आहे म्हणा. 1-2 तडाखा तिने मुरलेला दिलाच असेल, पण बाई माणसाची ताकद किती दमदारणार. पारू चहाचे कप उचलून जायला लागली तेव्हा त्याने विचारलं, तो घातला का नाही चहा? घेते आता. भाजी काय करू? कर ग कर, काय पण कर. मला तर काय जेवायची बी इच्छा नाही राहिली. पारू मन मारून स्वयंपाकाला लागली. 4 भाकरी थापून बेसन गारगाटलं. 2 भाकरी धनाजीला वाढल्या. सासू सासऱ्यानं 1-1 खाल्ली. सकाळचं उरलेलं आपल्या ताटात वाढून घेतलं. 4 घास पोटात घातले. धनाजीनं धारा काढून आणलेल्या चरवीतलं दूध तापवलं. रिपरिप राहणाऱ्या पावसाचं पाणी माळवदावरनं वाट काढीत काढीत आढ्यानं खाली उतरलं होतं. खरकटी भांडी उचलून पारूनं मोरीत ठेवली. सासू ओसरीत बसून अंधारात रिपरिप राहणाऱ्या पावसाच्या धारात सुख शोधण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यांना गच्च अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं, तरीही शोधण्याचा अट्टहास चालू होता. तिला हवं असलेलं सुख कोण देणार याचा विचार करत होती. कोण देईन? बांधावरचा मसुबा, गायवाडीचा भगत, का जेजुरीचा खंडोबा, का अजून कोणी? अजून कोणी म्हणजे सुमी? भांड्याची आवरावर करून पारूनं सासऱ्याला औषध दिलं. धनाजीला अंथरूण घालून दिलं. सासूला बोलवायला बाहेर आले. आत्या चला की, आज आरामच नाही केला तुम्ही.
पारू पावसाकडे पाहत म्हणाली. सासूनं एक वेळ तिच्याकडे पाहिलं, तोंड फिरवलं, काहीच बोलली नाही. काय बोलावं पारूला समजेना. मग बोलायचं म्हणून ती बोलली. अहो आत्या चला की, पाय चोळून देती. घरात आड्यानं पाणी बी आलंय. हे ऐकून गोदाई घरात आली. तिच्या मागे पारूही आली. दाराला आतून कडी घातली. तेलाची वाटी घेऊन आली आणि गोदाईला म्हणाली, आत्या बसा. आढ्यानं खाली उतरणारा पाण्याचा ओघळ पाहण्याचं थांबून गोदाई खाली बसली. तिच्या शेजारी बसून पारू तेलानं पाय चोळू लागले. दोघींच्या मनात विचारांच्या दोन वेगवेगळ्या वाटा फुटल्या होत्या. एक अंधश्रद्धेनं बरबटलेली जुनाट, तर दुसरी डोळस भक्तिभावाची नवी वाट. दोघींचंही ध्येय एकच, पण ते साध्य करण्यासाठी निवडलेल्या दोन वाटा. तेलाची वाटी उचलून पारू झोपण्यासाठी उठून गेली. पारू आली तोपर्यंत धनाजी जागाच होता. पावसात भिजणारी रात्र तशीच भिजत संथ पावलांनी पुढे पुढे सरकत होती. पारूवर ओढवलेल्या या प्रसंगातून सावरण्यासाठी तो तिला धीर देऊ शकला नव्हता. काल रात्रीच मुरल्याला नकार दिला असता तर तो आज घरी आलाच नसता. पारू त्याचा रागराग करतेय ते बरोबर होतं याची त्याला खात्री पटली होती. पण जे घडायचं ते घडून गेलं. नशिबानं आपण वेळेवर पोचलो म्हणून पुढचा अनर्थ टळला. पारू शेजारी टेकली, पंधरानं तोंड पुसलं. धनाजीला विचारलं, काय म्हणले डाक्टर? काही नाही, हाय त्याचं औषध चालू ठेवा आणि 15 दिवसानं परत या म्हणले. मुरल्याचा विषय काढावा का नाही याचा तो विचार करायला लागला, पण पारूला धीर देणं गरजेचं होतं म्हणून म्हणाला, मुरल्याचं काय म्हणली का म्हातारी? नाही. तो अभिमानाला लावून घेऊ नग. परत असं काय केलं ना तर त्याचं तंगडच मोडून हातात देईल त्याच्या. एका दिवसात रंग दावला. तुला 4-8 दिवस माहेरला सोडू का? काहून? अगं हेच आपलं घरात बिरोज कटकटवती आणि आज ये. त्यानं काय होते? असं केलं तर लोक म्हणतील घाबरले. आणि त्या मुरल्याचं काय एवढं? त्याला मी मागं बी एका बारीला हाणला होता. खवा? आणि हे मला नाही सांगितलं ते? सोडाव तुम्ही. गल्लीतले कुत्रे भुकतात ते. त्याच्या भ्यानं काय घरात बसायचं वय? बरं सकाळी सकाळी तो पिंगळा आलता तेव्हा तुम्ही जागे झालते का? नाही. कोण पिंगळा? अहो त्यो नाही का पाटाला कुडमुड कुडमुड वाजवीत येतो, शकून सांगतो. हा त्याचं काय? त्यानं मला बी शकून सांगितलंय. काय शकून सांगितला? म्हणला रडू नग, तुझ्या अंगणात लेकरू खेळन. हे सांगताना पारू लाजली. खरं असतो का हो त्याचा शकून? अगं तो आबी काय खोळ्यावाने बोलतीये. आणि खरं म्हणजे मला नावाला वाटतंय. तो हा याच्यावर विश्वास तरी कसा बसला? अगं पोटापायी सकाळी सकाळी फिरते. झोळीत 4 दाणं पडाय पाहिजे म्हणून सांगतात आपलं काय बाय. आपण ऐकायचं आणि द्यायचं सोडून. अहो प्रत्यो काय म्हणला माहिती का? काय म्हणला अजून? काहीतरी भ्याव दावला असं दुसरं काय? तो म्हणला तू ह्या गोठ्यात एक गाय आहे, तिला एक वासरू बी आहे. त्याला कसं कळलंय? अगं काय अवघड आहे. अगं गावात शेतकऱ्याच्या घरी गाय आणि गोठा असतोच की. आणि गाय असली म्हणजे वासरू असतंच हे. धनाजी काही केले हा विश्वास ठेवायला तयार नव्हता. पारूनं तो विषय सोडून दिला. आढ्यानं घर गळायला लागलंय सांगून उद्या पाऊस नसला तर घरावर चढून बघायला सांगितलं. पण तिसऱ्या पहाराला चालू झालेला पाऊस थांबायला तयार नव्हता. कधी विजांचा कडकडाट तर कधी ढगांचा गडगडाट चालूच होता. विजेचा कडकडाट झाला म्हणजे त्या उजेडात खिडकीचा कवडसा उजळून निघायचा. जास्तच मोठा आवाज झाला तर काळजात लकलक व्हायची. अशा झोपलेल्या आणि जागलेल्या अवस्थेत दोघे कधी झोपले हे त्यांना समजलंही नव्हतं, पण पाऊस मात्र तसाच पडत राहिलेला होता. श्रोते हो, हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.